तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा, की ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी आहे. आणि या प्रश्नपत्रिकेबरोबर त्याची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्यातला पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. तर हा उतारा वाचायचा आहे. थोडक्यात मी इथे वाचतोय. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असंही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. तर हा उतारा वाचायचा आहे आणि मग आकृतीबंध पूर्ण करा. याची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहिला प्रश्न झाला की त्याचं लगेच उत्तर सांगणार आहे. आधी प्रश्न बघूया. अनुताईंनी कार्य केलेली क्षेत्र, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम केलं त्यांनी, ती 2 क्षेत्र लिहायची आहेत. अनुताईंच्या कामाचं स्वरूप कसं होतं ते लिहायचं आहे. त्यानंतर स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत काय करायचं आहे तिथे मांडायचं आहे. तर स्वतःचं मत मांडत असताना याच्यामध्ये अनुताईं चे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अनुताईंचं काम हे समाजासाठी प्रेरणादायी आहे, त्याच्यावर तुमचं मत लिहायचं आहे. तर आता हे जे आकृतीबंध याचं उत्तर आहे ते बघूया. तर याच्यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा. तर पहिल्याचं उत्तर काय येणार? अनुताईंनी कार्य केलेली इतर क्षेत्रे. तर 2 क्षेत्र लिहायची आहेत. तर कुठली कुठली क्षेत्र आहेत? बालकल्याण, मूकबधिर शिक्षण किंवा महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन. तर हे लिहू शकता. अनुताईंच्या कामाचं स्वरूप कसं होतं? एकाच वेळी अनेक प्रयोग असं, अशा पद्धतीचं होतं. त्याच्यानंतर स्वमत, तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे. अनुताईंचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, यावर आपलं मत लिहायचं होतं. तर काय लिहायचं तुमचं मत? तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहू शकता. अनुताई वाघ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केलं. त्यांनी विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालशिक्षण, महिला विकास, समाज कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय. निरपेक्ष वृत्तीने, निष्ठेने आणि सतत नवनवीन प्रयोग करून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीतही समाजाचे व्रत कसे जपावे याचे उत्कृष्ट वस्तुपाठ अनुताईंच्या कार्यातून मिळतो, जे आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं मत तुमच्या शब्दात लिहू शकता. ही एक कल्पना तुम्हाला दिलेली आहे, आयडिया दिलेली आहे, याच्या आधारावर तुम्ही लिहू शकता. आता त्यातला दुसरा आहे, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती करायची. तर त्याच्यामध्ये काय आहे? तर प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळूवारपणे रंग रेखत, तर कधी-कधी चिन्नीच्या कठोरपणे घाव घालत तिचे काम सुरूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. तर त्याच्यात 2 लिहायचे आहेत. आईची मुलाला घडवण्याची पद्धत आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे. त्याचे उत्तर काय येणार? तर आईची मुलाला घडवण्याची पद्धत, कुंचल्याला हळुवारपणे रंग रेखाटणे आणि चिन्नीचे कठोरपणे घाव घालणे. तर ह्या 2 आईच्या पद्धती आहेत. विरुद्धार्थी शब्द, कठोरसाठी विरुद्धार्थी शब्द मऊ किंवा हळुवार, जन्मसाठी मृत्यू विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर कविता आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. काय आहे? दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहे शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला, जणी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. तर आता काय करायचं? दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहायच्या आहेत. विठ्ठल आणि हृदय याच्यासाठी काय उपमा वापरलेली आहे? जोड्या जुळवायच्या. याची पण उत्तर मी सांगणार आहे नंतर खाली. योग्य जोड्या जुळवा. विठ्ठलाला धरले, विठ्ठलाच्या पायी घातलेली बेडी, शब्दरचनेच्या जोडणीने, तू म्हणजे मीच या शब्दाने, भक्तीच्या दोरीने. त्याच्यानंतर स्वमत लिहायचं आहे. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व काय करायचं? तुमच्या शब्दात लिहायचं. तर पहिल्याचं उत्तर, शब्दासाठी उपमा. विठ्ठलासाठी काय वापरला? चोर आणि हृदय बंदीखाना. चोर आणि बंदीखाना. ओके. तर हे त्यांच्या उपमेसाठी त्यांना उपमा दिलेली आहेत. योग्य जोड्या लावा. तर विठ्ठलाला
विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोरीने, विठ्ठलाच्या पायी घातलेली बेडी शब्दरचनेच्या जोडणीने. हं? तर यांचं महत्त्व सांगायचं आहे. आता स्वमत, तुमचं मत सांगायचं आहे. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे महत्त्व. तर मानवी जीवनातील यश आणि आत्मशांती मिळवण्यासाठी निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न हे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. निष्ठा माणसाला उद्दिष्टावर ठाम राहण्याचं बळ देते, तर भक्ती किंवा श्रद्धा मनात सकारात्मकता आणि नैतिक अधिष्ठान निर्माण करते. प्रयत्न हे त्या ध्येयाला प्रत्यक्षात आणणारं साधन आहे. योग्य प्रयत्नांशिवाय निष्ठा आणि भक्ती काय आहे, अपूर्ण राहतात. संत जनाबाईंनी जसे भक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर विठ्ठलाला हृदयामध्ये स्थान दिले, तसेच आपणही आपल्या ध्येयांवर निष्ठा ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास आयुष्यभर कोणतेही कठीण ध्येय प्राप्त करू शकतो, असं स्वमत त्याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर आकृती पूर्ण करायचं आहे. व्यंगचित्र आणि हास्यचित्र मधला फरक स्पष्ट करायचा. तर व्यंगचित्र काय आहे, केवळ हसवणे हा मुख्य उद्देश नसून त्यामागे काहीतरी विचार किंवा सामाजिक आशय मांडलेला असतो. यात उपरोध किंवा मार्मिक टिप्पणी असते. चित्राचा मुख्य उद्देश हास्यचित्रामध्ये काय, केवळ प्रेक्षकांना हसवणे किंवा मनोरंजन असतो. यात सहज सोपे विनोदी प्रसंग चित्रित केलेले असतात. उपरोधिक म्हणजे एक टोमणा वगैरे आपण बोलताना वापरतो तसं, त्या अर्थानं. त्याच्यानंतर प्रश्न 4, खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा आणि लक्षण लिहा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर याचं काय करायचं आहे, अलंकाराचं नाव ओळखायचं आहे आणि लक्षण. याचं उत्तर मी सांगणार आहे. पहिला सगळे प्रश्न बघूया व्याकरणातले. पुढील शब्दांचा समानार्थी शब्द लिहा. मित्र आणि माता याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत आणि विरुद्धार्थी अज्ञान आणि सुदैव. तर आता याची उत्तर बघूया. अलंकार ओळखायचा आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देव. तर व्यतिरेक अलंकार, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, तिथे काय होतो, व्यतिरेक अलंकार होतो. त्याच्यानंतर समानार्थी शब्द मित्र, सखा, सोबती, माता, आई किंवा जननी. विरुद्धार्थी शब्द अज्ञान, ज्ञान, सुदैव, दुर्दैव. त्याच्यानंतर स्वपरिचय पत्र तयार करा. आंतरशालेय खो खो संघात प्रवेश मिळण्याबाबत पत्र लिहायचं आहे. स्वतःचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये सांगायची आहे. तर कसं लिहिणार ते, आता हे फॉर्मॅट काय इंग्लिशमध्ये आलं. त्याचं उत्तर इथून खाली प्रतिपासून तुम्ही लिहायला सुरू करायचं. क्रीडा विभाग प्रमुख म व्ही रा शिंदे, हायस्कूल तुळजापूर. विषय लिहायचा आंतरशालेय खो खो संघात प्रवेश मिळण्याबाबत स्वपरिचय अर्ज. महोदय लिहायचा, आपल्या शाळेत होणाऱ्या आंतरशालेय खो खो स्पर्धेसाठी मी शाळा संघात प्रवेश मिळवण्यासाठी माझा स्वपरिचय अर्ज देत आहे. तुम्ही तारीख टाकताना 2026 ज्या दिवशीचा पेपर असेल त्या दिवशी टाकू शकता. म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये जे येईल ते. माझा सविस्तर तपशील, नाव राहुल किंवा रिया पाटील, पत्ता लिहायचा, संपर्क क्रमांक, मोबाईल क्रमांक, अशा पद्धतीनं लिहिला तरीही चालेल. जन्मतारीख 15 ऑगस्ट 2010, उंची व वजन. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, इतर आवडणारे खेळ, गतवर्षी म्हणजे मागील वर्षी प्राप्त केलेले यश, तालुकास्तरीय या वर्षीमध्ये खो खो स्पर्धेत उपविजेतेपद व उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार. तरी मला शाळेच्या खो खो संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी ही नम्र विनंती. राहुल किंवा रिया, कुठलंही नाव, मुलगा मुलगी तुम्ही ज्या पद्धतीनं असाल त्या पद्धतीनं करू शकता. तर अशा प्रकारे हा तुमचा 20 गुणांचा जो पेपर आहे तो इथं पूर्ण होतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे पेपर आहेत ते तुमच्याशी शेअर करायला सुरू करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. थँक्यू.